मित्रांनो, भूरक्षक आणि पिकामृतचा संयुक्त वापर केल्यामुळे आपल्याला असा रिझल्ट पाहायला मिळतो। मित्रांनो, हा आहे केळीचा कमळ आणि हा कधी तोडला पाहिजे ह्याची माहिती तुम्हाला आपण थोडक्यात देतो। चला तर पुढे। मित्रांनो, हा घड पूर्णपणे तयार झालेला आहे। एका घडामध्ये 10 ते 11 फण्या तयार झाले असतील तर आपल्याला हा जो केळीचा कमळ आहे तो इथून तोडला पाहिजे। तो तोडल्यामुळे काय होते म्हणजे हा जो घड आहे हा पूर्ण 11 जो फण्या आहेत एक समान साईजने तयार होतात। त्यामुळे आपल्याला उत्पन्न जास्त भेटतो। त्यासाठी आपल्याला जो केळीचा कमळ असतो तो तोडला पाहिजे। आणि भूरक्षक आणि पिकामृतचा वापर केल्यामुळे आपल्या शेतामध्ये खर्च कमी येतो। पिकामृत आणि भूरक्षक वापर केल्यामुळे चवीला, साईजला आणि शायनिंगला खूप चांगला उपयोग होतो।